अकोला वन विभागातील 30 लाखाच्या अवैध लाकूड साठ्याची सखोल चौकशी करा. शेख सईद यांची मागणी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंग व फौजदारी कारवाईची मागणी. अकोला वन विभागाअंतर्गत गेल्या 4 वर्षापासून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 30 लाख रुपये किमतीच्या अवैध लाकूड साठ्याची अद्याप विल्हेवाट न लावता गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा 2006 व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत शिस्तभंग व फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी उपवन संरक्षण अकोला यांना दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या निवेदनातून केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त माहितीनुसार सन 2022 ते 2025 या कालावधीत अकोला वन परिक्षेत्रात एकूण 6000 नग अवैध लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. मात्र या जप्त प्रकरणाची अद्याप सखोल चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कालावधीत एकूण 99 वन गुन्ह्यांची नोंद असून 19 वाहनांवर जप्ती कारवाई झाली आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करत काही वाहने 2 ते 3 वेळा पकडूनही पुन्हा सोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच भ्रष्टाचार व संगनमताची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास उपवन संरक्षण कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, वनमंत्री, प्रधान वनसंरक्षक नागपूर व मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना पाठवण्यात आल्या आहेत. यायनं आरेपू थोरात यायला एक पत्र पाठवला की याच्या घरी रेट टाका. टाले मॅडमनं जे पत्र पाठवलं ते दिवशी 4 वाजता किंवा 3:30 वाजता अंदाजे त्यानं पत्र पाठवलं. आरेपू थोरातचं काम होतं तत्काळ जाऊन त्याच्या घरी झाडझडती घ्यायची. परंतु आरेपू थोरातनं 3 रोजी ना जाताना त्याच्या नावाचं पत्र असताना दुसऱ्या दिवशी वनपाल, मोबाईल स्क्वॉड आणि बाकीची टीमला पाठवल्यानंतर त्याच्या सुमन राजांच्या घरी लाईव्ह व्हिडिओमध्ये तपासणी करण्यात आली. सुमन राजानं स्वतः व्हिडिओ बनवला आणि ते व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचा वन्य प्राणीचा कोणताही पुरावा निघाला नाही. नंतर आम्ही CCF अकोल्याचे SP साहेब सर्वेले रितसर निवेदन दिली. आता 26 जानेवारीला अमरावती डिव्हिजनमध्ये जे आम्ही उपोषणसाठी बसलो होतो ते उपोषणसाठी कसा उपोषण तोडा तो आम्हाला लालूच देण्यात आली. पहिल्यांदा एक स्थानिक माणसाच्या फोनवर आमच्या सुमन राजाला फोन येते की बाबा तू बयान द्यायला जाऊ नको. तू बयान द्यायला जायचं असेल तो मला सांग, तुला किती पैसे लागतात असा माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्याच्या कॉलमध्ये जे बोलते ते कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आता हे पैशाचा दबाव आणणं, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं आणि दुसरी महत्त्वाची विषय सर्व नाही झाला तर बाबा तुला कामावर ठेवतं हे पत्र पाठवण्यात आला अकोल्याहून आरेपू थोरातच्या मार्फत. तर माझं हे म्हणणं आहे अकोल्याचे SP साहेबाला विनंती आहे की आम्ही जे तक्रार दिलेली आमची तक्रार सत्य आहे. तत्काळ हे लोकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जर हे 8 दिवसाच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तो आम्ही अकोला SP कार्यालयाच्या समोर येऊन एवढा मोठं आंदोलन करू आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान जे काही झाला त्याच्या जबाबदार SP साहेब राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.